महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कार्लेखिंड ते कणकेश्वर फाटा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होत असून सर्वत्र खोल खड्डे, तुटलेली कडे आणि उद्ध्वस्त झालेली डांबरीकरणाची पृष्ठभाग यामुळे नागरिकांचे हाल वाढलेत। या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात। मात्र रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे अपघाताचा धोका वाढला असून अनेक वाहन चालक थरथरत प्रवास करतात। कंत्राटदाराच्या निष्काळजी आणि गचाळ कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील थळे यांनी संबंधित विभागाकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली। जीवघेण्या आणि निष्काळजी कामकाज करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसंच रस्ता त्वरित मानांकानुसार दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे। नमस्कार। रायगड जिल्हा उपाध्यक्ष माजी सरपंच सुनील थले। गेले 4-5 वर्ष ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि आता काम चालू केलेलं आहे। कार्लेखिंडी ते कणकेश्वर फाटा ह्या रस्त्याला 3 ग्रामपंचायती येतात, एक परहोर, मागगाव आणि गुंजीस। त्याचे जास्त क्षेत्रफळ हे मागगाव ग्रामपंचायतीचं आहे आणि आता जी गटारं चालू केली ती गटारं अतिशय रस्त्यालगत केलेली आहेत। शेतकऱ्यांचा येण्या-जाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न आहे। शेतकरी रस्ता विचारल्यानंतर अरेरावी करून त्यांना पोलीस स्टेशनला तक्रारी सुद्धा शेतकऱ्यांच्या विरुद्ध दाखल केलेली आहेत। रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे। हे मुनवली ते कणकेश्वर फाटा 1 किलोमीटरचा रस्ता हा खोदून ठेवून 1 महिना झालेला आहे आणि अतिशय त्या रस्त्याला ट्रॅफिक होते। आजूबाजूला कुठलाही माणसं काही ठेवलेली नाहीत। पर्यटक क्षेत्र असल्यामुळे इथे कणकेश्वर देवस्थान पर्यटक क्षेत्र आहे आणि मांडवा वगैरे सगळं पर्यटक क्षेत्र आहेत। त्याच्यामुळे अडथळे खूप निर्माण होतात। इथे विद्यार्थी, ॲम्ब्युलन्स, एसटी, आरशेपचे अवजड वाहनं या रस्त्याने नेहमी जात असतात आणि धुलीचं एवढं साम्राज्य झालेलं आहे का असं वाटतं आम्हाला का आम्ही माथेरानला पर्यटकाला गेलो असं वाटतंय। एवढं साम्राज्य धुलीचं झालेलं आहे। खरं म्हणजे या कॉन्ट्रॅक्टरनी रस्त्याला पाणी मारलं पाहिजे, आवश्यकता आहे। इथे शेतकरी कुटुंब आहेत, बरेचसे आजूबाजूला ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकजण घशाच्या नाकाच्या आजाराने ग्रासलेले आहेत। अनेक वेळेला माझ्याकडे तक्रारी केल्या, आपण तुम्ही काहीतरी याच्यावर डिसिजन घ्या। आम्ही संबंधित खात्याकडे यांचे पत्रव्यवहार केलेले आहेत, जेणेकरून काम लवकरात लवकर झालं पाहिजे आणि जर नाही झालं तर आता खूप संशयाच्या बाहेर गेलेला आहे। नक्की आम्ही त्याच्यावर योग्य तो डिसिजन घेऊ, काय करायचं ते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.